नमस्कार. आता ऐश्वर्या ठरवते की आपण आता सेलिब्रेशन करायला बाहेर जाऊया, छानपैकी कपडे घालूया आणि जाऊया बाहेर. आता सारंग हा खोलीत आलेला असतो. ऐश्वर्या सारंगला म्हणते, मी काय म्हणते सारंग, आपण ना छानपैकी बाहेर जाऊया, मस्तपैकी सेलिब्रेशन करूया, तुम्हाला काय वाटतं? त्यावर ऐश्वर्याला सारंग म्हणतो, काय वाटतं? अहो तुम्ही बोलताय तर जाऊया. तुम्ही बोललात आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? आता तुम्ही तयारी करा, आपण पटकनच बाहेर जाऊया. आता ऐश्वर्या खुश होते, कारण ती बोलली आणि सारंग तयार झाला. आणि असं कधी झालंच नाही, ती बोलली आणि सारंग नाही तयार झाला. प्रत्येक वेळेला सारंग तयार होतो हे तिला माहिती आहे, पण तरी सुद्धा तिचा प्लॅन सक्सेस होणार म्हणून ती तयार झालेली असते. आता ती तयारी करायला जाते. ती छानपैकी तयार होते. सजून मटून एकदम टकाटक तयार झालेली ऐश्वर्या बाहेर येते. इकडे सारंग सुद्धा कोट बीट घालून जगास एकदम पॉश असा साहेब बनून बाहेर येतो. आता दोघंही बाहेर येतात आणि आपल्या फोर व्हीलरकडे दिमाखात जातात. आता फोर व्हीलरकडे जातात आणि बघतात तर काय, फोर व्हीलरचा एक चाक पंक्चर झालेला असतो. ते बघून आता सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, चाकाची तर हवाच गेली. त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय? अहो चाकाची नाही, इथे तुमची हवा गेली. त्यावर आता सारंग म्हणतो, माझी नाही, चाकाची हवा गेली. बघा ना, चाक पंक्चर दिसतोय आपल्या गाडीचा. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, काहीही करा पण पटकन चला. अहो मला इथे गरम होते, उकडते मला इथे, तुमच्या लक्षात येते का? त्यावर आता सारंग म्हणतो, पण मी काय करू? अहो बैलगाडी असती तर मला दुरुस्त करता आली असती, मी पटकन चालू करू शकलो असतो. ही गाडी कशी न्यायची मला आता काहीच कळत नाही. ही गाडी आपल्याला काही नेता येणार नाही. मग आता ऐश्वर्या म्हणते, मग काय करायचं? त्यावर आता सारंग म्हणतो, एक काम करतो, मी जाऊन रिक्षा घेऊन येतो, आपण रिक्षेने जाऊया. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो तुम्हाला काय कळतंय का? रिक्षेत? मी आणि रिक्षेत बसायचं? अहो एक गोष्ट लक्षात घ्या, रिक्षेत बसलं तर माझा हा मेकअप सुद्धा निघून जाईल. त्यावर सारंग म्हणतो, हो बरोबर आहे, पण मी काय म्हणतो ऐश्वर्या, अहो ते मोबाईलवर बुक करतात बघा, काय ते काय काय त्याला काय म्हणतात? त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो त्याला कॅब म्हणतात, कॅब. आता कॅब म्हटल्यावर सारंग म्हणतो, एक काम करा ना, तीच बुक करा ना, आपण तिच्याने जाऊया. असा यांचा इकडे प्लॅन चाललेला असतो. तर इकडे सयाजी हा मोठ्या दिमाखात बसलेला असतो. अचानक तिथली लाईट जाते. आता सयाजी आपल्या नोकराला आवाज देतो, का रे, बघ ना बाळ्या, लाईट का गेले? त्यावर आता बाळ्या लाईट बघायला गेलेला असतो. तेवढ्यात तिथे जानकी ही ऐश्वर्याचा वेश परिधान करून, म्हणजेच ऐश्वर्याची साडी नेसून ऐश्वर्यासारखीच नटून आलेली असते. आणि बरोबर काळोखाचा फायदा घेऊन ती आता दरवाज्यात जाते आणि बेल वाजवते. सयाजीला वाटतं ऐश्वर्या चाली. सयाजी जाऊन दरवाजा खोलतो. आता जानकी आतमध्ये येते. काळोखात कोण आलंय हेच सयाजीला कळत नाही. सयाजी म्हणतो, बेटा आलीस का तू? त्यावर आता जानकी म्हणते, हो हो डॅडा आली. आणि आता जानकीचा आवाज थोडा वेगळा असल्यामुळे सयाजी म्हणतो, काय काय झालं? त्यावर आता जानकी म्हणते, काही नाही काही नाही डॅडा, अहो आवाज थोडा बदलला, खुशीमध्ये आवाज थोडा बदलला. त्यावर आता सयाजी म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. आता जानकी म्हणते, एक काम करा ना, मला जरा पाणी द्या, माझा घसा सुकल्यासारखा होतोय. आता सयाजी तिला पाणी आणून देतो. आता जानकी ही काळोखातच बरोबर सयाजीचा गेम करते. सयाजीकडनं सगळे गुन्हे वदवून घेते. आता सयाजी हा गुन्हे स्वतःहून बोलून दाखवतो, कारण त्याला असं वाटत असतं की आपलीच लेक आहे समोर, आपल्याला काय शिक्षा होणार. पण ह्याला हे माहिती नसतं की तिथे आपली लेक नाही, तर आता आपल्या लेकीची जाव आहे जानकी, जी सगळ्यात हुशार आहे. आता जानकीने मोठ्या हुशारीने सगळे पुरावे मिळवले आहेत. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.